आणि पहिलं षटक बंटी जोशी. 5 षटकांची मॅच प्रेक्षकांच्या पट्टीला येते आणि आता आपण लगेचच मॅचच्या दिशेने जाणार आहोत. गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर द विकेटने सज्ज. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल धाव घेण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 1 या धावसंख्येने. दरम्यान आपण पाहिलं तर प्रभाकर स्मृती भातबड हा संघ खेळतोय जो भिवंडी बेल्ट मधील आणि दुसऱ्या बाजूला रायगड मधून दाखल झालेला संघ आरसीसी पेठ. पनवेल, उरण, खारघर या बेल्ट मध्ये सातत्याने या नावाचा दबदबा आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर नुकताच बदलापूरमध्ये आणखीन एक स्पर्धा संपन्न झाली. त्या ठिकाणी कानूरची स्पर्धा सुद्धा या संघाने गाजवली होती, तोच आरसीसी पेठ संघ. ओ बॅटची आतली कडा ऑन साईडला चेंडू टर्न केला, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचली आहे. एक वाईट बॉल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, म्हणजे अतिरिक्त एक्स्ट्रा 1 रन आपण ऍड करतोय, म्हणजे 3 धावा या धाव पुस्तकावरती आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणी यांच्या संयुक्त विद्यमान यावेळेस आपण पाहतोय लॉंग गॉफला क्षेत्ररक्षक चर्च करतायत, परंतु बॉल चाललाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम खडे खडे स्ट्रोक तुम्ही पाहतायत. करेश मात्रेच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटक्या. थीट स्वागत आहे आपलं. या दरम्यान आमचे आज सन्माननीय साई दादा शेलार यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत आणि एक अत्यंत चांगले खेळाडू आहेत साई दादा शेलार यांना विनंती राहील आयोजकांच्या वतीने की आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचं. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत. करेश मात्रे एका बाजूला खेळतात, दुसऱ्या बाजूला त्याला साथ मिळते प्रेमची. ओ ऑन साईडला प्रेमच्या बॅटमधून देखील एक चांगला स्ट्रोक आणि आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि नमित पगडेने मात्र या ठिकाणी झेल टिपलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर डिसिजन देण्यात आलं, परंतु आता चेक सुद्धा आपण करणार आहोत. तिसऱ्या पंचांची मदत करण्यात आली आहे. टीव्ही अंपायर्स निरंजन सावंत सर सुद्धा चेक करतील. थोडस डाऊटफुल डिसिजन आहे, परंतु नमित पगडेला तुम्ही पाहतात ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच दोन्ही 12th मॅनला विनंती राहील संघाच्या की आपण चर्चा करू नका, कारण कोणत्या संघाच्या फेवर मध्ये डिसिजन जाणार नाही आहे लक्षात असू द्या. कारण आमच्या ऑफिशियल या ठिकाणी गेले 3-4 रात्रीपासून अत्यंत सुंदर डिसिजन त्यांच्या वतीनं अचूक निर्णय या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि क्लोज डिसिजन आहे. जितेश लिये, उमेश सोनकर यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे खऱ्या अर्थाने या निर्णयाकडे. एससीडीज OUT फलंदाज होईल बाद. मात्र आपण पाहतो सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केलाय. अगोदर त्याला स्वतःचा तोल सावरला नाहीये. नंदूशीट कराळे यांना तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थाने जेव्हा या ठिकाणी खंबलपाडा संघ जिंकला, विजय झाला आणि त्यांची खातिरदारी करण्यासाठी पोहोचले, कारण त्यांच्या आवडीचा संघ आहे.
जिथे जिथे खांबाळपाडा संघ असेल ना तिथे नंदूशेठ कराळे आवर्जून उपस्थित असतात. कारण साईदादा शेलार यांची बॅटिंग पाहण्यासाठी अगदी मी तर म्हणेन नंदूशेठ कराळे हे त्यांचे पीक फॅन आहेत. या आपण साईदादा शेलार आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण मंचावरती. आणि नंदूशेठ कराळे आपणास सुद्धा विनंती आहे. बस संख्या फलकावरती त्यांचे पर्सनल असिस्टंट सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील. 10 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी 1-10 ही अवस्था तुम्हाला पाहायला मिळते सध्या तरी भादवड संघाची. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा फलकावरती आणि आता 1 विकेट्स गमावली ती प्रेमची भादवड संघाने. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय सध्या रातो की कातील म्हणून RCC पेठ संघाकडे पाहिलं जातं. आणि आता तो संघ शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चिराग भगत यांनीच कदाचित पुरस्कृत केलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंटला चेंडू या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल जरूर मिळाली आणि संघाची धाबत संख्या फलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिलं तर नंदूशेठ कराळे आजचा मनसोक्त आनंद घेतात. हे आपण स्वागत आहे नंदू दादा आपलं. 11 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज झीशान. धावा फलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे. जणू काही या ठिकाणी बाळा तरेने मॅप लावला होता वाईडिस्ट लॉंग ऑफला. बॉल चालला सीमा पार. मिळतील धावा 4. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला रोशनजी संते सर यांचा आभास ऐकायला मिळेल. आणि अगदी आपण पाहिलं तर राहुलजी चव्हाण सर आहेत, सोमनाथजी खाडे आहेत जे आमचे गेस्ट कॉमेंटेटर आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सर्वांचं या ठिकाणी आपण विशेष कौतुक सुद्धा करणार आहोत. संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लावण्याचे काम या ठिकाणी आमच्या सर्व ऑफिशियल टीमने केलेलं आहे. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. टायमिंग प्रॉपर नाहीये. बाळा तरेला मात्र परतावा लागेल. आणि आता आपण पाहतोय बाळा तरे सुद्धा होत आहे डिपॉझिट. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. जे हम नाही मानता. आणि याच दरम्यान 15 धावा आहेत. जे गणेश भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. संघाची धाबत संख्या फलकावरती आहे 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरा धक्का सुद्धा लागलेला आहे बाळा तरीच्या स्वरूपात. धाबत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अत्यंत सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सोमनाथजी खाडे सर 4थ्या दिवसात आणि 4थ्या रात्रीमध्ये आपण आहोत. आणि अत्यंत दर्जेदार नीट नेटकं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव या सर्व टीम मॅनेजमेंटचं कौतुक करावं लागेल. या सर्व आमचे सागरजी देशमुख असेल, कुणालजी पेनकर, जितेश लिये, उमेश सोनकर असेल आणि अगदी आपण पाहतोय संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं विशेष कौतुक आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही परंतु कारण मॅचच्या दिशेने सुद्धा जावं लागेल. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे.
आणि पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धावा फलकापती 16 होत आहेत. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स. जिशानने सुद्धा कमालीचं कमबॅक केलंय. अद्यापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकलेलेत, एक चौकार, 6 धावा त्यांनी खर्च केलेत. यावेळेस आपण पाहतोय फटका अनोख्या स्टाईलने ही मात्र आपण पाहतो अदाकारी पेश करत असताना फलंदाज करेश मात्रे त्याला माहिती आहे योग्य वेळी कधी धावा संपवायच्या. बॉल सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट, खेचलेला चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान दहिवलीचे तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत शेठ गवळी यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, शेवटचा अंतिम बॉल. आणि आता या षटकामध्ये आपण पाहतोय जिशानच्या विरोधात आलेला हा दुसरा चौकार आहे. लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. आणि कदाचित आपण पाहतोय ISPL या स्पर्धेचा आपण जसा आनंद घेतला तीच फिलिंग या क्रीडानगरीमध्ये प्रत्येक खेळाडूला येत असेल. प्रज्वल खडकबान हे सुद्धा मास आनंद घेतात, चिराग बघत मास आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. विलास निरगुडा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याचं भव्य स्वागत केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर हरीश मात्रेच्या बॅटमधून आणि क्या हुआ, अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी सोने पे सुहागा. षटकारानंतर आपण जर पाहिलं तर आता अतिरिक्त धाव सुद्धा मिळणार आहे आणि एक चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा सुद्धा टाकावा लागेल. अंपायर सिग्नल अजित पुत्रन सर सांगतात ओव्हर स्टेपिंग चा नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती 7 धावेने धावफलक हे पुढे चाललंय. 27 धावा होत आहेत. आता मात्र आपण पाहतो ज्या भादवड संघाला धावांची नितांत गरज होती त्या भादवड संघामध्ये अगदी आपण पाहतो करिश मात्रे नामाचं बादळ आले. शेवटचा बॉल जिशानचा आपण पाहतोय. एका चेंडूसाठी एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. पुन्हा शफल चालेत, जागा बनवली आहे. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1-2 बाउन्स, बॉल सीमा पार, 4. म्हणूनच करेश मात्रेला भादवड संघाची भिंत म्हटली जाते. अगदी आपण पाहतोय एका बाजूने जरी संघाचा डाव कोसळत असेल ना तरी करेश मात्रे हा खेळाडू एका बाजूने संघाचा डाव सावरत असो. द वॉल ऑफ भादवड टीम करेश मात्रे. संघाची धावसंख्या 15.50च्या गतीने 31 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग केलेली आहे. 5 षटकांची मॅच, 31 धावा धावफलकावरती आहेत. 31, 31ला 2. स्पेशल कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी त्याचं विशेष कौतुक आहे. हळूहळू थोडंसं थंडगार वातावरण आहे तरी सुद्धा काय जबरदस्त अप्रतिम कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑफिशियल कॅमेरा वर्क या ठिकाणी गोविंद कामत, अभिषेक कामत आणि समोर दीपेश मात्रे. तिन्ही कॅमेरामॅनचं कौतुक होणार आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीपमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 32, 32 धावा आहेत. खेळाचं पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये कोणत्याच खेळाडूवरती कोणत्याच संघावरती दबाव नाही आहे. अगदी आपण पाहतो दबाव मुक्त बॅटिंग करायची आहे, दबाव मुक्त खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघाला करायचं आहे. प्रत्येक खेळाडू त्याच अनुषंगाने खाडेसर मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. संघाची धावसंख्या 32. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बंटी जोशी. संघाचे मेंटॉर विवेक जोशी यांचे मनपूर्वक स्वागत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आता गली पॉइंट मधून गली रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मिळाली फक्त सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहतो एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, लगेचच या ठिकाणी चेंडूची फेक सुद्धा करण्यात आली. तत्पूर्वी मिळाली फक्त सिंगल धाव आणि आता करिश मात्रेने स्ट्राईक सुद्धा रोटेट केलेली आहे.
धावसंख्या फलकावरती आहे 33. ओ या दरम्यान ऑन साईडला बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत प्रोटेक्शन देण्यात आलंय. सिंगलच मिळेल. संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागरजी ज्ञानेश्वर देशमुख साहेब, ज्यांच्या वतीनं नुकताच मागच्या आठवड्यामध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य दिव्य कबड्डीचा महासंग्राम ही स्पर्धा सुद्धा पाहायला मिळाली. आणि लगेचच दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय आयोजन करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे उमेश. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लगेचच 2 आठवड्यामध्ये 2 मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो 1-2 अशा धावा सातत्याने एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या या ठिकाणी पुढे चालली आहे. अगदी आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आता चांगली बॅटिंग होती आहे ती भादबड संघाची. भादबड संघाचा मागचा इतिहास या क्रीडानगरीचा पाहिला ना तर त्यांच्यासाठी हे वातावरण अनुकूल आहे आणि हे क्रीडांगण सुद्धा भरपूर लकी आहे भादबड संघासाठी, खास करून करेश मात्रेसाठी. धावसंख्या फलकावरती 36. ओ या दरम्यान क्लीन बॉल, फलंदाज सलाबाद, धक्का आणखीन एक लागेल. टीम भादबड संघाला फलंदाज ठिकाणी माघारी पडतील. या मॅचची प्राइज विकेट कॅरी केली आहे गोलंदाज बंटी जोशीने. करेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आपण जर पाहिलं तर ताबडतोब इनिंग खेळण्याचा अगदी एक अनोख्या स्टाईलने आपण पाहतोय. त्याचा नेहमीच एक वेगळाच दरार आहे. करेश मात्रेने बनवल्या येणाऱ्या 10 बॉलमध्ये 25 धावांची ताबडतोब इनिंग त्याने साकारलेली आहे. संघाची धावसंख्या 36 आहे आणि आता 36 ला 3. शेवटचा अंतिम बॉल, तिसरा षटक आहे बंटी जोशीला आपण पाहतोय. आणि आता कदाचित करेश मात्रे नावाचं अडसर त्याने दूर केलेलं आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. मध्यरात्रीपासून आपण भरपूर पुढे आहोत. जवळजवळ 1:36 उमेश होत आहेत आणि अजूनही 2 सामने या ठिकाणी पेंडिंग आहेत. सेकंड राऊंडचा एक सामना होणार आहे आणि क्वालिफाय मॅच सुद्धा आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण सर्व संघ दूरवरून येणार आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी अंतिम सामना सुद्धा खेळावाच लागणार आहे. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला गोलंदाज बंटी जोशीच्या नावावरती. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि आता 3 षटकामध्ये धावसंख्या फलकावरती 3, 5, 36. उमेश सोनकर, गोलंदाज शहबाज आलेत. कदाचित आपण पाहतोय मागची जी स्पर्धा झाली बदलापूर नगरीमध्ये तेव्हा शहबाज हा अनुपस्थित होता आणि आता मात्र या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये ते संपूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी बंटी जोशी, सोहेल या ठिकाणी दाखल झालेत. अरबाज, शहबाज, ओ बॅटची कडा, फलंदाज होईल बाद, कॉट बिहाइंड. अगदी आपण पाहतोय एज अँड टेकन, फलंदाज होईल बाद, धक्का आणखीन एक लागेल. टीम भादबड संघाला फलंदाज बाद. ठिकाणी बाद होतात. आणखीन एक धक्का लागलाय भादबड संघाला. 36च्या धावसंख्या 36 वरती करेश मात्र बाद झाला आणि 36 वरती आता फलंदाज या ठिकाणी मिलिंद सुद्धा बाद होत आहेत. 1 4 विकेट डाऊन.
टीम भादबड संघाची धाबा संख्या 36. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज शहबाज. चौथ्या क्रमांकाचं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय शहबाज. चला सामना थोडंसं स्पीडअप करा विनंती राहील, कारण आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओव्हर द विकेट. हो, अगोदरच कळलेत. अर्ली बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडू चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत डॉटची या ठिकाणी सांगता होती. पंच सहमत नाही आहेत, म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. धाबसंख्या फलकामध्ये स्थिर आहेत 36 धाबांवरती भादबड संघ थांबलेला आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवरती शहबाजने विकेट मिळवली आहे. त्यानंतर डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतात. ब्रेक आणि अचूक टप्पा हे त्यांचे खास गॅदर करतायत. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो फेकी सुद्धा पाहायला मिळाली आहे आणि मिळाली एक सिंगल धाव. संघाची धाबसंख्या फलकावरती 37. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, जे आम्हाला रात्रीमध्ये जॉईन आहेत या रजनीसाठी. त्यांचं स्वागत आहे आयोजकांच्या वतीनं. आणखीन एक डॉट बॉल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. आणि आता अगदी आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत अजित पुत्रन सर सांगतात की हा 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. स्क्वेअर लेगचे पंच आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतो चर्चा होत असते. शेवटचे 2 बॉल स्टील 2 टू गो. यावेळेस ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डिबॅकवर स्क्वेअर लेगला फटक्यासाठी जागा बनवली आहे. वॅकंट एरिया होती आणि आता त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4. पाहतोय चौकाराला बॅटर भूषणच्या बॅटमधून आणि त्यांनी सांगितलंय की आता रिकाम्या जागा भरा. चौकार आणि या चौकाराने संघाची धाबसंख्या फलकावरती 41. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. आणि आता शहबाज राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज पोहोचलेत. एकच धाव मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धाव फलकावरती बॅटिंग करत असताना टीम भादबड संघ पोहोचलाय 42 या अंकावरती. 4 बाद 42 ही धाबसंख्या आता आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं अंतिम षटक जे मात्र कोणाच्या खांद्यावरती राहील RCC पेठ संघाच्या वतीनं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आता स्लॉग ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल याकडे अधिकाधिक लक्ष आहे. शेवटचं अंतिम षटक धाबा रोखायचे याच अनुषंगाने प्रयत्न करते RCC पेठ संघ. परंतु प्रतिस्पर्धी संघाला आता या मॅच मध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये धाबा बनवावाच लागणार आहेत. अभी नहीं तो फिर कभी नहीं. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज जतीन विलास निरगुडा. अगदी आपण पाहतो संपूर्ण क्रीडांगणाची पाहणी करत असताना कुठे काही कमी तर नाही ना याची दक्षता या ठिकाणी मॅनेजमेंट टीमच्या वतीने घेतली जाते. शेवटचं अंतिम षटक आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाज जतीनला आपण पाहतोय. चला लगेच सामना स्पीडअप करा विनंती राहील RCC पेठ या संघाला. 45 धावा 42 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. हो यावेळेस ऑन साइडला उचललाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी वेल जज करतायत आणि आता बंटी जोशीने डीपली अप्रतिम झेल. फलंदाजा ठिकाणी झाला फेल. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
आणि आता आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. अगदी या डावाची जिम्मेदारी कोण घ्यायला तयार नाही आहे आणि एका पाठोपाठ आता फलंदाज स्वस्तामध्ये सुद्धा बाद होत आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जतीनला सुद्धा मिळते पहिल्याच बॉलवरती विकेट. ज्या पद्धतीने या अगोदरच्या षटकामध्ये शहबाजने पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आणि आता याही षटकामध्ये गोलंदाज जतीन या ठिकाणी त्याच्या नावाचा दबदबा प्रस्थापित करत असताना शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम स्लॉग ओव्हर डेट ओव्हर तुम्ही पाहतायत आणि डेट ओव्हर स्पेशलिस्ट RCC पेट संघाचा हा गोलंदाज आहे. जुनी 2 मॅचेस बॅलन्स आहेत. 4 षटकांची एक मॅच होईल आणि शेवटची अंतिम मॅच ही केवळ 3 षटकांची होणार आहे. लक्षात असू द्या कारण प्रत्येक रात्रीमध्ये आपण क्वालिफाय मॅच ही 3 षटकांची खेळवतो. म्हणजे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी जेव्हा जेव्हा संघ स्पर्धा खेळत असतात तेव्हा तेव्हा ऑन साइडला फटका चांगला आहे. 5-4-3 चा फॉर्मॅट आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय परंतु या ठिकाणी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगले प्रयत्न करण्यात आले परंतु शेवटी प्रयत्न अपुरे सुद्धा पडलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय चला आपण खेळाडू कक्षातून आवाज देऊ नका. या ठिकाणी आमचे ऑफिशियल चर्चा करतायत आपण लगेचच चेक करू. या ठिकाणी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर या ठिकाणी केला जाईल. टीव्ही अंपायर्स चेक करतील. निरंजन सावंत सर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला या सर्वच गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळेल. पहिल्यांदा या ठिकाणी आपण चेक करतोय 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या तिसरे पंच चेक करतायत. थोडंसं क्रिटिकल हे डिसिजन आहे आणि लगेचच अजित पुत्रन सर असतील आणि राजेश भुईर सर यांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. पंचांसाठी सुद्धा आता सुगीचे दिवस आलेले आहेत कारण आपण पाहतो टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि इथे धावा मिळतील पूर्णपणे 4. चौकार आलाय. संघाची टोटल आता 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल होते एकंदरीत 46 धावा आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज आपण पाहतो जतीन पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली त्यानंतर त्याच्या बरोबर लगेचच 4 धावा सुद्धा वसूल करण्यात आलेले आहेत. ओ शफल सालीत चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि इथे कदाचित आपण पाहतो हिट करण्याचा प्रयत्न होता. अष्टांवरती चेंडू आदळला नाही आहे. पंच सांगतायत की 22ची धाव मिळेल. ही संघाच्या खात्यात जोडली जाईल एक्स्ट्रामध्ये आणि टीमची टोटल आपण पाहतो आता पुढे जाईल 47 धावा. 47. हो या दरम्यान पडल्यानंतर अगदी आपण पाहतो एक्झॅक्टली चेंडू पिचिंग थोडीशी आउटसाइड द ऑफस्टम आहे. पंच दर्शवत आहेत ते वाईट बॉल आणि धावसंख्या एक्स्ट्रामध्ये पुन्हा एकदा भर पडते. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावसंख्या फलकावरती 48. चांगली धावसंख्या 5 षटकामध्ये आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच म्हटली ना उमेश सर तर अगदी आपण पाहतो 50, 55, 55 ते 60 ही धावसंख्या झाली तर एक फायटिंग टोटल सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज जतीन. चला राहुल सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी संपर्क करा. समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळाला आणि आता सेकंडचा कॉल आणि फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ज्याला हवी होती स्ट्राईक तोच फलंदाज मात्र येईल माघारी आणि आता आपण पाहतोय अगदी घरपोच सेवा फलंदाज बाद. याच दरम्यान आमचे राहुल चव्हाण सर
यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी माईकशी संपर्क करा, कारण या स्पर्धेचे सह आयोजक कुणाल पेनकर सर आपली वाट पाहत आहेत. एकूण 50 धाबा फलकामध्ये शेवटच्या अंतिम या षटकातील 2 चेंडूचा कळ बॅलन्स आहे. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता फलंदाजाला बाद आणखीन एक विकेटचं पतन. आणि आता शेवट गुड करत असताना गोलंदाज आपण पाहतोय जतीन चांगली गोलंदाजी करतायत. त्याच्या विरोधात चौकार सुद्धा आला आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातील. धावा संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 49-49. या पहिल्या डाबातील आपण पाहणार आहोत राहुल चव्हाण सर. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर के पी अर्थातच कुणाल पेनकर सरांशी आपण लगेचच संपर्क करा. शेवटचा बॉल या डाबातील आपण पाहतोय भादबड संघ पोचलाय 49 वरती. ओ यावेळेस आपण पाहतो चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. नो मॅच स्लॅट मध्ये चेंडू टाबाल झालाय. एक कम्प्लीट सेकंडचा कॉल. सेकंड सुद्धा कम्प्लीट. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता विकेट या ठिकाणी घेतली जाईल. फलंदाज होईल बाद रन आउटच्या स्वरूपात. आणखीन एक विकेटचं पतन. 51 धावा धावफलकामध्ये आणि आता 52 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. टीम भादबड संघाच्या विरोधात प्रतिस्पर्धी RCC पेठ या संघासमोर 5 षटकांची मॅच. 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 30 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. आणि या 52 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, या धावा डिफेन्स होतील या मॅचमध्ये, याचं धावतं वर्णन घेऊन येतील कॉमेंट बॉक्समध्ये. मी तुर्तास थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. आवाज ऐकणार आहोत बदलापूरचा आणखीन एक जबरदस्त आवाज राहुलजी चव्हाण सरांना. धन्यवाद.
या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम भादवड 11 भादवड या संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. एक कबड्डा धाबा धावफलकावरती जोडला गेला. आता 52 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता या 52 धाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रायटी आणि लेफ्टी बॅटल मैदानाच्या दाखल झाला. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून 52 धाबा चेस करावा लागतील याच अनुषंगानं आता ही सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. षटक क्रमांक 1चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती आहे. गोलंदाज प्रेम गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील सोहेल शेख, बंटी जोशी. ही जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे या मॅचमध्ये. त्याला स्कोरर रितेश भोपी. आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या. रितेश भोपी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल पुढे सरसावले होते. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान अंपायर सिग्नल वाईट बॉल. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होता. लाईन थोडीशी खराब. रितेश भोपी स्कोररच्या भूमिकेत आपण लवकरात लवकर या. डॉट बॉल. रितेश भोपी आपण कुठे असाल तर या स्कोररच्या भूमिकेत. बॅटची कडा आहे. सिंगल धाव पडण्याचा प्रयत्न होतो. सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली. धावफलक पुढे सरकत असताना 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जितेश लिये हे देखील मॅचचा आनंद घेतात. या स्पर्धेचे शिल्पकार कुणालजी पेनकर सर देखील आता जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. ऑन साईडला खेळला. हा फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगलाच मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एक चौकार जरूर आला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक आता एका धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर ती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 7 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सत्तावीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये 45 धाबाची गरज. राईट ओव्हर द विकेट. आणि बॅट खेचायचं होतं, नाही जमलं. इथे संपर्क व्यवस्थित नव्हता बॅट आणि बॉलचा दरम्यान. डॉट बॉल. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या भागाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. सो मच. 25 बॉलचा खेळ शिल्लक या 5 मध्ये 41 धाबांची आता गरज. धावफलक तुम्हाला पारा बॅल पुढे सरकत असताना 11 धाबा स्कोर कार्डवरती जोडले गेल्यात. गुरुदास पुन्हा आता सज्ज होतोय. राईट मोड विकेटनं पुढे सरसावला होता. विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फर्स्टला अखेर डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना या 5 मध्ये 5 ओव्हरचा खेळ आपण पाहतो जिथे मात्र गरज होती 52 धाबांची. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
41 धावांची गरज आहे. सतीश शिल्लक 41 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज करेश म्हात्रे, धवाला भातबड हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आता तो दाखल झालाय. 2 सामने जिंकले टीम SSCC खंबालपाडा या संघाने भरपूर चांगला विजय तिथे संपादित केला. पोगाव संघाला त्याने परास्त केलं आणि आता तुम्हाला तिसऱ्या लढतीमध्ये देखील हा संघ पार मिळेल. भेले संघ देखील बॅट पाहतो. एक सामना त्यांनी देखील जिंकला. दुसरा सामना त्यांच्यासोबत खेळण्यासाठी कोणता संघ दाखल होईल, भातबड की पेठ, याची देखील उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. भावेश थळे अँड कंपनी शफलवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली होती. दरम्यान एस्टनच्या मागे यष्टिरक्षक भरपूर वेगाने पोहोचला होता, परंतु इथे डॉट बॉल. करेश म्हात्रे दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. खरं तर 2 षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्लेमध्ये 2 षटक जरूर पार मिळतील पॉवर प्लेचे. आणि दरम्यान पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर होते. आता 3 खेळाडू तुम्हाला 30 वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. दरम्यान लेग बायज एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली आणि एका धावाच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 22 चेंडूचा खेळ शिल्लक, 40 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, स्पीडअप करा. भरपूर वेळ आता झाला. या वेळेला देखील पंचाकडे पाहिलं होतं अशा पद्धतीने अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अजित पुत्रन सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बाल गेली आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना धावफलक 13 याकडे वरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. या वेळेला देखील बॅटची कडा आहे. बॉल चाला स्क्वेअर लेगला एक सिंगल इथे एकबडली. सिंगलवरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता 14 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. सिंगल डबलचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय कारण 21 चेंडूमध्ये अजूनही 38 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. सगळीकडे मला जरूर पार मिळेल. थोडंसं मी म्हणेन धावफलक दूर चाललाय कारण ज्या प्रकारे टार्गेट होतं या मॅचमध्ये 52 धावा चेस करायच्या होत्या. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. बंटीच्या साथीनं सोहेल, अजूनही दोन्ही बॅटर मैदानावरती खेळतात. दोन्ही बॅटरचा विचार केला तर हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ ते दाखवतील हे देखील पाहावं लागेल. बिग करण्याचा प्रयत्न होता, घडलंय काय आणि अखेर हिट विकेटच्या स्वरूपात इथून मैदान सोडावं लागेल. क्लीन बोल्ड आहे. खरं तर आमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचली, तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचली, हरकत नाहीये. तर मान फरदच बाद.
खेळाडू पुढे सरकला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी पोहोचला आणि अखेर एक सिंगल येथे बघितली. बाल बचावले गेले. बॅटर तुम्ही पाहता तनवीर, त्याच्या साथीनं बंटी जोशी, ही जोडी तुम्हाला मैदानावरती जरूर पार मिळेल. धावफलक आता सिंगलच्या जोरावरती पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती. पहिल्या षटकाच्या अंती 11 होत्या. बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, अपील तर झाली होती परंतु पंच सहमत होते. दरम्यान षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. सर्कलची पाबंदी संचारमध्ये पूर्णपणे आता आटपून लावली आहे. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. स्कोर बरोबरती पूर्णपणे आता स्थिर 15 याकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. फक्त 4 धाबा खर्च केल्या गोलंदाज करिष्ण या मॅचमध्ये. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता 37 धावांची गरज. गणेश थांबा आपण. 18 बॉल 34 धावांची गरज या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानावरती तनवीर आता दाखल झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय हे देखील पाहावं लागेल. अशा प्रकारची फटकेबाजी तो करणार आहे. परंतु पुन्हा एकदा षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती. गोलंदाज तुम्हाला जरूर पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती उमेश. उमेश उमेशचा पहिला बॉल या वडाला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. अखेर डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. या मॅचमध्ये धावफलकावरती धाबा तुम्हाला पार मिळतील. 15 धावा होत्या. पूर्णपणे स्कोर कार्ड आता आपल्याला तुम्हाला जरूर पार मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालं. या मॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 17 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज उमेश राईट ओव्हर द विकेट खोदून काढायचा प्रयत्न झाला. एक सिंगल एकवटी जाईल आणि सिंगल वरती आता थांबावं लागेल कारण बंटी जोशीला इथे स्ट्राईक हवी आहे. त्यामुळे एक धाव त्याने इथे एकवटी. धावफलक एका धावेच्या साथीनं पुढे सरकत असताना 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच बेहलेच्या विरोधात कोणता संघ मैदानावरती येईल हे देखील पाहावं लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय आणि अखेर बॉल चाललाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला बार बंटी जोशीचा षटकार. वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती धाबा तुम्हाला पार मिळतील. आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना फुलटॉस बॉल होता. एजबरी होती. दोन्ही आता स्वीकारली. 15 बॉलचा खेळ शिल्लक. 30 धाबाची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा इथून वसूल करावा लागतील. 2 धाबा एकपटावा लागतील या मॅचमध्ये. त्यामुळेच की का आता बंटीने देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उडवलाय. पुन्हा एकदा बॉल चालला डीपमध्ये. मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिला. धाडस होतं परंतु धाडस नव्हतं. त्यामुळेच की काय आता सिंगलवरती पुढे ताबा लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 14 बॉलचा खेळ शिल्लक. 29 धावाची अजूनही गरज या मॅचमध्ये. 21 तुम्हाला पार मिळेल. उमेश या बॉलला देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंगरला बॉल चाला. सिंगल इथे देखील बेल.
सिंगल डबलनं जास्त काही फरक पडणार नाही या टीम बादबडला. धावफलक पुढे सरकतोय. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबाची गरज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. 13-28 समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उमेश पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. एक सिंगल एकपडली आणि आता सिंगलवरती थांबावं लागेल. त्यामुळे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धाबाची गरज या 5 मध्ये जिंकण्या करण्याचा टीम RCC पेठ संघाला. RCC पेठ विरोधात बादबड 11 बादबड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेशजी बेहरे त्यांच्या साथीनं त्याचे जे काही मित्रवर्ग इथे मात्र दाखल झालेत. प्रकाशजी बेहेर आपणास विनंती आपण मंचावरती या. या स्पर्धेचे शिल्पकार जितेजी लिये यांच्या माध्यमातून आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संदेश बोब्बी हे देखील मॅचचा आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करू. 12 बॉलमध्ये 27 धाबाची गरज होती. सलग 2 बॉलवरती आपण पाहतोय आता 3 धाबा एकपटल्या. पहिल्या बॉलवरती 2 एकपटल्या होत्या. आता एक सिंगल एकपटी. 10 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. जिंकण्याकरता 24 धाबांची गरज आहे. ड्यू फॅक्टर ऑन आहे त्यामुळेच की काय आपण पाहतोय थोडासा ओलापा आता जाणवतोय. आणि या रात्रीच्या वातावरणामध्ये चेसिंगसाठी थोडंसं प्रॉब्लेम देखील होतो आहे. त्यामुळेच की काय टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम बादबड 11 बादबड या संघाच्या माध्यमातून. रॅटम ओर द विकेट. अडबा बाटा घेतलाय. ऑन साईडला बॉल चाललाय. लॉंगॉनला 12 तरी येतात. बॉलला तो फेक करतील दरम्यान सिंगल मिळतीये. सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय परंतु आता सिंगल डबल फरक पडत नाही आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 23 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाज करेश म्हात्रे हा गोलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी तो करतोय. एक षटक टाकत असताना भरपूर चांगली कामगिरी केली. 2 इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि बंटी जोशीला इथून मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. सो मच.
त्याला थोडंसं स्पीड करा, विनंती आहे. नवीन खेळाडू मैदानावरती नमित पगडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. नमित पगडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इन्फॉर्म खेळाडू आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 23 धाबाची गरज आहे. या 5 मध्ये 52 धाबाचा टार्गेट होतो. आता त्यात लक्षाचा पाठना करत असताना मी म्हणेन थोडीशी दमछाक होते टीम RCC पेठ या टीमला, परंतु इथून नमित पगडे आता दाखल झाले या 5 मध्ये. कशा प्रकारची बॅटिंग तो देखील करतो हे देखील पाहावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अजित पुतरणसराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी मात्र केलाय जरूर. धावफलक पुढे सरकेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 22 धाबाची गरज या 5 मध्ये. 50-50 सामना बॅलन्स तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कार्यक्षमता नमित पगडेकडे देखील, मोठे स्ट्रोक तो लगावू शकतो. पटकन चांगला आहे. मिडविकेटला खेळाडू उपस्थित, एक सिंगल तर एकबेटली दुसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय. दरम्यान मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. तन्वीर शेख आणि त्याच्या साथीनं नमित पगडे ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या बॉलमध्ये 21 धाबांची गरज आहे. सोहेल आऊट झाला. तिथे असं वाटलं होतं सामना फसला की काय, आणि हो सामना फसला देखील, कारण बंटीचं आज मात्र फॉर्ममध्ये येणं भरपूर जरुरी होतं, परंतु बंटीनं धोक्याची घंटी वाजवली नाही या मॅचमध्ये टीम बादवड संघासाठी. त्यामुळे आतापर्यंत बादवड संघ आपण पाहतोय खरं तर चांगल्या स्थितीमध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 21 धाबांची अजूनही गरज. गुरदास करीश इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होत नाही. सिंगल तिथे एकवटी दुसरीचा प्रयत्न करतात परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल, आणि त्यामुळेच की काय आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता 20 धाबाची गरज टीम पेठ संघाला. चला टीम मीटिंग नको आहे, लगेच आपण मॅचला सुरुवात करतो कारण अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अर्पणजी शेख साहेब आहेत, त्याचा सन्मान आपण करू. मी उमेशजी चोनकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अर्पणजी शेख यांचा सन्मान करा. उमेशजी चोनकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना अर्पणजी शेख यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. अर्पणजी शेख आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपल्याला मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, दोन्ही बॅटर एकाच एंडवरती, आणि आता अपघात निश्चित होतं आणि इथून बॅटरला मैदान सोडावं लागेल. 6 चेंडूमध्ये 20 धाबाची गरज होती. आता मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धाबाची गरज. टीम वेहळे कॅप्टन आपण येऊन थांबा. नवीन खेळाडू मैदानावरती सिद्धेश कोळी हा खेळाडू आता दाखल झाला या मॅचमध्ये. चाकी घेण्यावरती नवीन हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला खेचला ऑन साईडला, स्कोर एकला क्षेत्ररक्षक उपस्थित, आणि अखेर अजून एक झेल तिथे स्वीकारलाय.
बॅटर नमित पकडेला इथून मैदान सोडवा लागतंय. बॅटर आउट. शिल्लक हे जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अविनाश भास्कर हा खेळाडू आता मैदानावरती दाखल झाला. अभि टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल झाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल एकपटी जाईल. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोरदा तुम्ही पाहताय, गोरदाच्या बारकवरती हर्ष आहेत. चांगली गोरदाची तो करतोय. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न इथे झालाय जरूर. नाही अखेर 2 धाब्याच्या साथीने धावफरक देखील पुढे सरकेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजूनही 18 धाबांची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर अजून एक धक्का लागेल टीम RCC पेठ संघाला. फलंदाज बाद. खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये 18 धाबांची गरज. हा देखील बॉल राहिलाय टीम बादबड संघाच्या नामावरती. टॉस जिंकून लगेच बॅटिंग करायचा निर्णय घेत होता टीम बादबड संघाने या मॅचमध्ये. आणि आता तुम्ही पाहताय जवळ एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धाबांची गरज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, विनंती आहे. टीम बादबड आप ट्रॅकर बॉल त्याला केलाय पुल. बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल. आणि आता शेवट गोड केले टीम RCC पेठ संघाने, परंतु सामना इथे जिंकलाय टीम बादबड. 11 बादबड संघाने अभिनंदन. तर हार्ड लक टीम RCC पेठ. भरपूर दूरवरचा प्रवास करत असताना तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचे आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद.